शांत समुद्रकिनारा, धार्मिक वातावरण, निसर्गाचा सुंदर मिलाप अनुभवायचा असेल तर गोकर्ण हा एक उत्तम पर्याय आहे. या ब्लॉगमध्ये गोकर्णमधील रूम स्टे, प्रवास खर्च आणि महत्त्वाच्या टिपची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो. ओम नमः शिवाय, मृत्युंजय महादेवा नमस्तुते. मित्रांनो, आपण आहे गोकर्ण महाबळेश्वरमध्ये आणि बीचच्या लगतच या रूम्स अवेलेबल आहेत. बार्गेनिंग पॉवर ठेवा, 1500 रुपयापर्यंत रूम मिळते. 100 मीटरवरती महाबळेश्वरचं मंदिर आहे आणि इथंच त्यांचं मालकांचं देखील हॉटेलसुद्धा आहे. आणि इथूनच 100 मीटरवरती बीच आहे आणि 150 मीटरवरती मंदिर आहे. या व्हिडिओमध्ये गोकर्णमध्ये कमी खर्चात सुंदर रूमस्टे कोठे मिळतो हे अनुभवायला मिळेल. समुद्रकिनाऱ्याजवळ राहण्याचा काय अनुभव असतो हे देखील जाणून घ्यायला मिळेल. महाबळेश्वर मंदिराजवळील उत्तम रूमची माहिती आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. मंदिर परिसरामध्ये अनेक लॉज, गेस्ट हाऊस उपलब्ध आहेत. साध्या पण स्वच्छ खोल्या कमी खर्चामध्ये मिळतात. मंदिर आणि समुद्रकिनारा दोन्ही जवळ असल्यामुळे पर्यटकांची मोठी सोय होते. मात्र रूम बुकिंग करताना काही गोष्टीसुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचे आहेत. सुट्टी आणि महाशिवरात्रीच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात गर्दी जास्त होते. आगाऊ बुकिंग लोक करतात. मंदिर परिसरातील रूम लवकर भरलेल्या पाहायला मिळतात आणि विकेंडला तर दर वाढून जातात. आपले ओळखपत्र, आधार कार्ड जवळ असणं गरजेचे आहे. यामध्ये विविध प्रकारचे रूम्स उपलब्ध आहेत. AC रूमला साधारणपणे 2500 ते 3000 दर आहे. आपली बार्गेनिंग पॉवर ठेवा आणि साध्या रूम या 1500 रुपयेपर्यंत मिळतात. विकेंडला दर कमी जास्त होत राहतात, याची काळजी घ्यावी. परंतु आपल्याला मंदिर आणि बीच 100 ते 150 मीटरवरती उपलब्ध आहेत. त्यामुळं आम्ही हे ठिकाण निवडले. तर हे आहे निर्वाणा होमस्टे. अतिशय सुंदर आहे, यात काही शंका नाही. कोणतेही हिडन चार्जेस नाहीत, GST वगैरे काही नाही मित्रांनो. त्याप्रमाणे वायफाय फ्री आहे, पार्किंग देखील फ्री आहे. हे सर्वात महत्त्वाचे. आध्यात्मिक असं वातावरण आहे मित्रांनो. नुकतंच त्यांनी विष्णू मंदिराची स्थापना केलेली आहे आणि मराठी माणूस आहे. कोऑपरेशन करणारी माणसं आहेत, एकमेकांना मदत करणारी माणसं आहेत. ड्रायव्हरलासुद्धा राहण्याची सोय आहे. तर तुम्ही एक वेळ ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. AC रूम, नॉन AC रूम याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे चार्जेस असतील ते पेड करा. धन्यवाद.